श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. मी आज पापडपासून रेसिपी बनवणार आहे. हा उडीद आणि मुगाच्या डाळीचा पापड आहे. खूप छान होती याची ही चटणी पापडाची. त्यासाठी मी आता पापडाची चटणी करणार आहे आणि मसाला पापड करणार आहे. तर पापड असा मी अगोदर तव्यावर भाजून घेतला छान. म्हणजे तसंही भाजला तरी चालतो, पण तव्यावर छान गॅसवर भाजू नये म्हणून मी आपल्या तव्यावर एक भाजून घेतलं आहे. तेल टाकून खूप छान होतो मग तो. तेल टाकलं ना असं वाटतं की तळूनच घेतलं आहे की काय, अशी टेस्ट येते त्याला. आणि तेल पण जास्त लागत नाही, तेलकट पण होत नाही जास्त पापड आपला. पापड बघा किती छान भाजला गेला आहे, मस्त भाजला गेला आहे. आणि हा जर पापड आपण मिक्सरला बारीक केला ना, खूप असा बारीक होतो मग तो पापड. त्याच्यामुळं मी आपल्या ह्याच्यामध्येच हातानेच त्याला बारीक करणार आहे त्या पापडला. पापड आपला भाजला आहे मस्त छान. आता त्याला आपण बारीक करून घेऊया. ही काय चटणी घरोघरी केल्याच जाते नेहमीच. आणि उन्हाळ्यामध्ये कशी टेस्ट येते हो, चव येते जरा तोंडाला. अजिबात जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये, नुसतं पाणी प्या वाटतं, गार पाणी. त्याच्यामुळे असं जरा केलं ना, जेवण जरा तरी जाते असं चटणी वगैरे असली की. म्हणून म्हणलं आज चटणी करूया पापडाची. भाजी जर आवडली नाही तर छान हा एक आपल्याला पर्याय. अशी छान बारीक करून घेतलं आहे त्याला पापडला आपल्या. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, टमाटर टाकायचं. टमाटर कांदा आवडीनुसार आपण घालू शकतो. आणि जर आपल्याला ही चटणी टिफिनमध्ये द्यायची असेल ना, तर त्याच्यामध्ये फक्त लाल तिखट आणि मीठ, थोडंसं नॉर्मल मीठ असतंच, आणि पापड एवढंच द्यायचं. बाकी नाही काय द्यायचं. छान लागते ती. डब्यामध्ये पण आपण देऊ शकतो. आता मी याच्यात कांदा टाकला आहे, टमाटर, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ आणि तेल. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसते चटणी. चटपटीत आपली अशी चटणी छान दिसते ना, मस्त झाली आहे. असं सगळं ते आता एकदा मिक्स करून घेऊया सगळं. आणि आपली चटणी आता ही चपातीसोबत आपण खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात असंच जरा बरं वाटते. आणि पापड कसा खिचडीसोबत कशासोबतही पापड हा चवच आणतो आपल्या तोंडाला. चवीचा प्रकारच आहे हा एक. रेडी आपली चटणी. आता आपण पापड मसाला करूया. त्यासाठी मी पापड तव्यावरच भाजून घेणार आहे. कढईमध्ये तेल पण खूप लागतं आणि असा भाजून पण तीच टेस्ट येते. त्याच्यामुळं मी असंच भाजून पापड मसाला करणार आहे. कारण त्याला मोठा पापड आहे, कढई पण मोठीच पाहिजे ना तळायला. पण त्यापेक्षा ते तळून घेतल्यापेक्षा अशी पण टेस्ट खूप छान लागते. मला अशीच आवडते म्हणून मी असाच भाजून करत असते मसाला पापड. तेल टाकून भाजून घ्यायचं चांगलं त्याला. म्हणजे कसं होतं, एकदम त्याला असं तेल पापड असा तळून घेतलं तीच टेस्ट येते त्याला कमी तेलामध्ये. बघा आपला पापड आणि त्याला भाजून घेतलं चांगलं. आणि गोळा हे नाही झाला पाहिजे, तो पापड वाकडा वगैरे झाला नाही पाहिजे. म्हणून आपण तव्यावर भाजला ना मग असा छान राहतो आपला पापड. बघा किती छान राहिला आहे, तसाच्या तसाच राहतो पापड मग. त्याच्यामुळं मग मी तव्यावर भाजून घेतलं आहे. कांदा, टमाटर आपण तर बघतोच, आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचं, जसं आपल्याला आवडतं तसं. कांदा, टमाटर मी माझ्या आवडीनुसार टाकून घेणार आहे. आता कांदा, टमाटर, कोथिंबीर, लाल तिखट थोडं नॉर्मल टाकणार आहे आणि मीठ. याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरजच नसते, कारण ऑलरेडीच पापडाला खूप टेस्ट छान असते. त्याच्यामुळं मी काही जास्त टाकणार नाही आहे. कोथिंबीर आणि टमाटर आणि कांदा एवढं जरी टाकलं तरी भरपूर टेस्ट छान येते या पापड मसाल्याला. आणि बारीक शेव
काही मला बेकरीज बंद होती, त्याच्यामुळं मला मिळालीच नाही. त्याच्यामुळं मग बारीक शेव नाही टाकले मी, नाही तर बारीक शेव पण टाकल्यावर छान लागते. नेमकी काल बेकरीज बंद होती, त्याच्यामुळं मला शेव नाही मिळाली. आमच्या म्हणजे जवळची जी बेकरी आम्ही नेहमी आणतो ती. लाल तिखट आणि थोडंसं मीठ आपलं टाकून घेतलं आहे. छान झालं बघा मसाला पापड पण आपला. बघा असं सगळं मसाला पापडमध्ये मी टाकून घेतलं आहे. थोडंसं गाजर पण टाकलं होतं टेस्ट यायला. गाजर, टमाटर आणि कांदा टाकून आपला मसाला पापड तयार.